शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। तसेच स्वप्नील सत्ता लोककला विकास मंडळाचे संस्थापक वामन बावळे सर आणि समन्वयक सुजाता कांबळे तालुका यांना विनंती करतो की पुढे पत्रकार परिषद बोलवण्याचा प्रमुख उद्देश असा आहे की दरवर्षी आपण लोककला महोत्सव आयोजित करतो आणि आपण पोत्रात वाघ्यामुळे असं करतो, लोकांना वाटतं हे काहीतरी अंधश्रद्धा आहे, पण त्याच्यातून आम्ही समाज प्रबोधनाचंही काम करतो आहोत। आत्ताचा हा विषय बालविवाह प्रतिबंधक अभियान, म्हणजे आमच्यातले जे लोककलाकार आहेत ते बालविवाहाच्या संदर्भातली गाणी, त्यांची जे कला आहे त्याचं सादरीकरण करणार आहे। आता अवघड कुठली गोष्ट झाली की कलाकारांना जे काही सिनेमा स्टाईल जे नाचायचं वाजवायचं रिमिक्स पद्धतीने सुरू झाले, त्यामुळे पारंपरिक कला खऱ्या अर्थानं संपली। यापूर्वी सुद्धा आम्ही असे कार्यक्रम करत होतो, पण इतका त्रास होतो याच्यामध्ये की आम्हाला प्रत्येक वर्षी वाटते की आपण आता कार्यक्रम बंद करून टाकू। कलाकार संपले नाहीत, कला संपलेली आहे। त्यामुळे आम्ही कलाकारांना आता शिकवतो। लोककलेला दिग्दर्शक संकल्पना नसते, पण आता दिग्दर्शक आणि संकल्पना येऊ लागली का तर पुढमुळे दुसरी आता येणार आहे त्यांनी विचारलं आता बालविवाह काय म्हणणार, कारण आम्ही कधीच ह्याच्यात काही काम केलं नाही। पोत्रातही आम्हाला तसंच म्हणायला लागला, मग आम्ही त्याला नेमकं काय करायचं हे शिकवावं लागलं, ट्रेनिंग द्यावं लागलं। आता ट्रेनिंग दिलेले कलाकार प्रथम स्टेजवर येत आहेत। तुम्ही म्हणला ट्रेनिंग म्हणजे काय की आता वासुदेव येईल, तो त्याचं भक्तिगीत म्हणाल, नंतर एक बाई येईल आणि मग त्याच्यामध्ये बालविवाहाच्या संदर्भातला संवाद आम्ही जोडाजोडी केलाय, तसाच पिंगळा त्यालाही केलं आणि सगळेचे सगळे पारंपरिक पोशाखामध्ये आलेले, पारंपरिक मेकअप आहेत, पारंपरिक चालीवर सगळं आहे। रिमिक्स आम्ही कधी लावतच नाही। रिमिक्सच्या जमान्यात खऱ्या अर्थाने लोककला संपलेली आहे आणि महाराष्ट्रात सर्व विद्यापीठाला लोककलेचा अभ्यासक्रम आहे, MA इक्वल आहे। आता इयत्ता 11वी आणि इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये लोककलेचा अभ्यास आलेला आहे। MA मराठीला सुद्धा लोकसाहित्य हा एक 100 मार्काचा लोककलेवर पेपर आहे, पण या ज्यांना याचा अभ्यास आहे, अभ्यासापैकी त्या लोकांना कळवून सुद्धा ते प्रेक्षक म्हणून किंवा अभ्यास म्हणून बघायला येत नाहीत। आम्हीच अभ्यास करतोय, आम्ही त्याच्यावर संशोधन करतोय, आम्ही लिहितोय। बऱ्याच लोकांनी लोककलेच्या विविध अंगावर PhD केली, ते लोकही मला येऊन भेटून गेले, पण दृश्य स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष कलेच्या सादरीकरणामध्ये कोणी काम केलं नाही। ते आम्ही आतापर्यंत 96 सालापासून याच्यात काम करतो आहोत। आणि जेव्हा आम्ही लोककलेचं नंदीबैलवाल्याला सांगतो हे असं आहे, ते म्हणते हे असलं आम्हाला येतच नाही, हो आमची कला संपली। आम्ही दुकानापुढे गेलो, कोण वाजवले की 2 रुपये देते, नाही चल बाहेर हो, आणि कशी शिकायची, पोत्रात येतो टपाटपा वाजवले की 2 रुपये टाकते रे पुढं, त्यामुळे आम्हाला कला येतच नाही म्हणले। वाघ्यामुरळी म्हणते ते असलं कुणी ऐकतच नाही, आम्ही ताशान संभळणी असलं वाजले ढोलके आणि ती मुरळी तमाशातले सारखे नाचते। खऱ्या अर्थाने कला संपली। पाठीमागं सांस्कृतिक कार्य संचालनालयाने काही वर्षापूर्वी लोककलेचा सर्वे करण्याचं नियोजन केलं। विद्यापीठाला 5 लाख रुपये दिल्याचं मला चौरे साहेबांनी सांगितलं आणि त्या विद्यापीठातले विद्यार्थी आता असे आमच्यासारख्याकडे येते, फॉर्म भरायचे, नाव काय, गाव काय, कुठली कला करता, किती दिवस, आणि ती फॉर्मचा गट्टा घेतला, विद्यापीठाला गेला, विद्यापीठाने घेऊन सांस्कृतिक खात्याला दिला। त्याच्या खऱ्या अर्थानं जे काही सादरीकरण होतंय हे चुकीचं होतंय। आम्ही ते कसं बरोबर आहे या संदर्भात ह्या गोष्टी दाखवतोय। सर्व पत्रकार बंधूंनी यावं आणि ह्या लोककलेचा एक अभ्यास म्हणून पत्रकारांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकार द्यावं आणि लोकांपर्यंत ही कला न्यावी। आम्ही याच्यासाठी पाठीमागं काही वर्षापूर्वी बहुरुप्याला गेलो, त्याला काही येणार, मग आम्ही त्याला खास ट्रेनिंग देऊन खरं मूळ रूपातलं शूटिंग केलंय। लाखो रुपये आम्ही त्याच्यासाठी छंद म्हणून केलेत, आम्हाला सरकारने किंवा कोणी स्पॉन्सर केलं नाही। बहुरुप्याला त्याला रस्त्यावर न्यायचं, त्याची मेकअप ड्रेसिंग करायची, त्याला संवाद शिकवायचं, ते बी MA बीएड वगैरे मोठं झालेलं। 40 मिनिटं मला एक माहिती असावं, मूळ कले मंच शूटिंग आमच्याकडे आहे।